वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे। SIR पत्रकांच्या झेरॉक्स प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचा दणका पाहायला मिळाला। 5 BLO निलंबित करण्यात आलेत, तर सूरज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणूक प्रक्रियेच्या गोपनीयतेवर गंभीर प्रश्न यामुळे उपस्थित झाले। ते कसं काय हे SIR चे फॉर्म आहेत। स्टेशनला घ्या, पोलीस स्टेशनला चला मी बघून घेतो। फॉर्म आहे जाती भाग 149 138 ते कसं काय मी सेक्टर 19 खारघर या ठिकाणी झेरॉक्स एका दुकानात माझ्या पर्सनल कामाचे झेरॉक्स काढण्यासाठी गेलो असता मला त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने SIR चे ओरिजिनल फॉर्म झेरॉक्स करत असल्याचे माझ्या लक्षात आलं। मी त्या दुकानदाराला विचारणा केली की बाबा हे फॉर्म कुणी दिले तुला? तो म्हणला मला एक व्यक्तीने दिले, मला नाव नाही माहिती। ही जी माहिती आहे लोकांची ही सेफ गव्हर्नमेंटकडे असायला पाहिजे, ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे आली कुठून? हा माझा त्यांना प्रश्न आहे। हे जे BLOंनी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांनी या भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यकर्त्यांना फॉर्म झेरॉक्स काढून देण्यासाठी डाटा लीक करण्यासाठी मदत केली, अशा कार्यकर्त्यांवरती अशा शासकीय कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे। सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी यांना त्या झेरॉक्स सेंटरवरती पाठवले आणि त्या ठिकाणी प्राथमिक चौकशी केली असता साधारणपणे 3400 गणनापत्रके त्या ठिकाणी झेरॉक्ससाठी सूरज पाटील यांनी आणलेली होती। तर ही गणनापत्रके अनधिकृतरित्या ताब्यात बाळगणे आणि त्यांची झेरॉक्स काढणे हे नियमानुसार आणि कायद्याच्या विरुद्ध असल्यामुळे आम्ही तात्काळ खारघर येथील पोलीस स्टेशनमध्ये श्री सूरज पाटील यांच्या विरोधात भारतीय लोकप्रतिनिधी अधिनियम आणि भारतीय न्याय संहिताचे संबंधित कलम याच्या खाली गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। त्याचा पुढील तपास चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।